अंतर्गत गुन्हा नंबर 483/25 फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून BNA सेक्शन 64, 65, 118(1), 351(2), 137(1) ॲट्रॉसिटीचे विविध कलम आणि पॉक्सो कायदाचे कलम 4(12) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर पीडित जी मुलगी आहे तिच्यावरती जो आरोपी आहे, आरोपीने बलात्कार केलेला आहे आणि तदनंतर त्याचे त्या संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्या कारणाने खदना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास स्वतः आम्ही करत आहोत। तर जे घडण्यात अपडेट होत राहील ते आपल्याला आपल्यामार्फत कळवण्यात येते। बरोबर आहे, तो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्या कारणाने त्या अनुषंगाने त्या विविध कलम ते पण ॲड करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण काय, इंटेन्शन काय, ते सर्व तपासामध्ये शोध घेण्यात येईल। सर, या प्रकरणामध्ये आणखीन एक मुलगी आहे ती अमरावतीची आहे असं ऐकण्यात आलं, तर यापुढे आणखीन तपास होईल? तपासाचा भाग आहे, त्याच्यातून अजून इतर काय बाबी निष्पन्न होत असतील, कोण इतर पीडित असतील, इतर आरोपी असतील, सर्व निष्पन्न करण्यात येतील।